आज आपल्याकडे एका मोठ्या कथेचं फक्त एक पान आहे. पण हे एक पान म्हणजे काय सांगू, जणू एका मोठ्या नाटकाचा संपूर्ण अंक आहे. यात प्रेम आहे, गूढता आहे आणि आणि एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडताना दिसतीये. आपण याच एका पानावर आज सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक संवाद उलगडून पाहूया. आणि हे पान खरंच एका हिमनगाच्या टोकासारखं आहे. वरवर पाहिलं तर एक प्रेमकथा दिसते, पण थोडं खोल गेलं की त्याखाली एक मोठं राजकीय वादळ दडलेलं दिसतं. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा सुरू होतात आणि त्या दोन्ही कथांचा नायक एकच आहे, खंडेराय. चला तर मग सुरुवात करूया त्या बंद दारापासून. तालमीच्या आतून आवाज येतो, "बघ रे, कोण आहे ते?" आणि खंडेराय दार उघडतो. आणि दार उघडल्या उघडल्या जो प्रसंग लेखक उभा करतो तो खरंच विलक्षण आहे. सूर्यकिरणं आत येतात आणि त्या किरणांमध्ये एक स्त्री उभी आहे. बरोबर. आणि लेखक तिला सामान्य स्त्री म्हणत नाही. तो शब्द वापरतो जाज्वलंत. एक जाज्वलंत स्त्री हा शब्दच खूप मोठा आहे. यात फक्त सौंदर्य नाहीये. हो, मला हाच प्रश्न पडला होता. जाज्वलंत म्हणजे काय? फक्त तेजस्वी की त्याहून अधिक काही? कारण खंडेरायची प्रतिक्रिया ती सामान्य नाहीये. तो तिला पाहून अक्षरशः थिजून जातो. लेखक म्हणतो तो तिथल्या तिथेच देहभान हरवून तिच्या लावण्यात न्हावून निघाला होता. म्हणजे त्याला आजूबाजूला काय चाललंय याचं भानच राहत नाही. अगदी बरोबर. जाज्वलंत म्हणजे ज्यात एक प्रकारची दैवी शक्ती आहे, एक तेज आहे जे बोळे दिपवून टाकतं. ती केवळ सुंदर नाही, तिच्या व्यक्तिमत्वात एक सामर्थ्य आहे. आणि खंडेरायला जाणवलेलं आकर्षण हे केवळ शारीरिक नाही, ते त्याहून खूप खोल आहे. म्हणूनच तो देहभान हरून बसतो. ही लव्ह ॲट फर्स्ट साईटपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. आणि लेखक पुढे जे लिहितो त्याने तर हे आणखी गूढ होतो. तो म्हणतो, अजून काही क्षण भूतकाळात गेले आणि ते दोघेही नजरभेटीचे सुख अनुभवत निश्चित उभेच होते. भूतकाळात गेले म्हणजे काय? जणू काही त्यांचं नातं आजचं नाही, खूप जुनं आहे, कित्येक जन्मांपासूनचं. इथेच कथेला एक आध्यात्मिक किंवा भावनिक खोली मिळते. हे दोन अनोळखी जीव नाहीत जे पहिल्यांदा भेटतायत. ही दोन अशी पात्र आहेत ज्यांच्यात एक अव्यक्त अनामिक ओढ आहे. जणू काही ते एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. त्यामुळे खंडेरायचं तिच्यात इतकं गुंतून जाणं आपल्याला पटतं. आणि याच मंत्रमुग्ध क्षणाला एका आवाजाने तडा जातो. आतून राजे येसाजी गरजतात. कोण आहे रे? त्यांच्या आवाजात एक दरारा आहे, एक अधिकार आहे. त्या शांत क्षणाचा भंग होतो आणि मग ती स्त्री एकदम मधुर आवाजात उत्तर देते, आबा, दूध आणले आहे. काय विरोधाभास आहे नाही? एक करडा, दरडावणारा आवाज आणि एक अत्यंत नाजूक गोड आवाज. आणि या 3 ओळींच्या संवादात आपल्याला 3 पात्र आणि त्यांच्यातले संबंध स्पष्ट दिसतात. येसाजी हे कठोर, शिस्तीचे आणि घरातील प्रमुख आहेत. ती स्त्री जिने त्यांना आबा म्हटले ती त्यांच्या ढाकात असलेली दिसते, कदाचित त्यांची मुलगी. आणि खंडेराय, तो या दोघांच्या मध्ये त्या गोड आवाजाच्या आकर्षणात पूर्णपणे हरवलेला आहे. हो, इतका हरवला आहे की राजे त्याला खंडू, तांब्या घेतो असं सांगतातही, पण तो जागचा हलतही नाही. तो अजूनही तिच्याकडेच बघतोय. आणि मग अचानक मागून एक हाक येते, साऊ. या एका हाकेने सगळं चित्रच बदलतं. दोघंही दचकतात. ही हाक खूप महत्वाची आहे. ती कोणी मारली, का मारली हे लेखक सांगत नाही, पण त्या हाकेचा परिणाम बघा. साऊ एकदम भानावर येते. तिच्या वागण्यात एक भीती, एक अस्वस्थता आणि तिथून निसटण्याची घाई दिसते. ती खंडेरायच्या हातातून तांब्या अक्षरशः हिसकावून घेते, त्यात दूध ओतते आणि लगेच निघून जाते. पण एक मिनिट, आपण म्हणतोय की ती घाबरली, पण असंही असू शकतं का की ती फक्त लाजरी आहे आणि वडील समोर असताना कोणीतरी असं पाहिल्यामुळे ती अवघडली असेल? शक्यता आहे, पण लेखक वापरत असलेले शब्द बघा. दचकतात, झटकन परतली. यात लाजेपेक्षा जास्त काहीतरी लपवण्याची भावना दिसते. जर फक्त लाज असती तर तिने नजर चुकवली असती, पण इतक्या घाईने जणू काही गुन्हा करताना पकडलं गेलंय अशा पद्धतीने ती निघून गेली नसती. त्या साऊ हाकेत एक प्रकारची धमकी किंवा इशारा होता असं वाटतं. म्हणजे तिच्यावर कोणाचा तरी दबाव आहे, ती स्वतंत्र नाही. आणि खंडेराय हे सगळं बघून आणखीनच गोंधळात पडला आहे. राजे येसाजी तर त्याच्यावर रागावलेत आहेतच, पण त्याच्या डोक्यातून साऊचा विचार जात नाहीये. त्याचं मन पूर्णपणे बेचैन झाले. बरोबर. आणि ही बेचैनी इतकी वाढते की त्याला तालमीत थांबवत नाही.
तो येसाजींची परवानगी काढून गावाबाहेर निघून जातो. आता इथे कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. एका प्रेमात पडलेल्या नायकाची कथा आता एका वेगळ्याच दिशेने जायला लागते. हो, तो एकटाच जंगलात जातो. खरं तर ही जागा एका प्रेमात पडलेल्या माणसासाठी अगदी योग्य वाटते, आपल्याच विचारात हरवून जाण्यासाठी. पण त्याला तिथे जे दिसतं ते या सगळ्या रोमॅन्टिक वातावरणाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. अक्षरशः विचित्र आहे. काय दिसतं त्याला? त्याला एक मेंढपाळ दिसतो, पण तो सामान्यपणे मेंढ्या चारत नाहीये. तो म्हसोबाच्या दगडावर आपली काठी जोरात मारतोय आणि प्रत्येक प्रहारासोबत ओरडतोय, जय मल्हारी. आता हे ऐकून मला तर काहीच कळेना. म्हणजे काय, एका देवाच्या दगडाला मारायचं आणि दुसऱ्या देवाचा जय जयकार करायचा? हे तर वेडेपणाचं लक्षण वाटतंय. वरवर पाहिलं तर तसंच वाटेल, पण इथेच लेखकाची हुशारी दडलेली आहे. हा वेडेपणा नाही, हा एक सांकेतिक विद्रोह आहे, एक बंडखोरी आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला म्हसोबा आणि मल्हारी या दोन दैवतांचा संदर्भ समजून घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे हे फक्त दोन देवांची नावं नाहीत? नाही. म्हसोबा हे अनेकदा एक स्थानिक, मर्यादित स्वरूपाचं ग्रामदैवत मानलं जातं. तर मल्हारी म्हणजेच खंडोबा हे एक मोठं, प्रस्थापित आणि व्यापक दैवत आहे, ज्याला राजमान्यता आहे. त्यामुळे म्हसोबाच्या दगडावर प्रहार करून मल्हारीचा जय जयकार करणे म्हणजे काय, तर स्थानिक, जुन्या व्यवस्थेवर आघात करून एका मोठ्या नव्या व्यवस्थेची घोषणा करणे. हे एका मोठ्या सत्तांतराचं, एका संघर्षाचं प्रतीक आहे. अरे वा, म्हणजे हे सगळं एक नाटक चालू आहे. आणि खंडेराय जेव्हा त्याला हाक मारतो तेव्हा तो मेंढपाळ ओरडतो, रोहिडेश्वर, आणि मग दोघंही खळखळून हसतात. म्हणजे खंडेरायला हे सगळं माहितीये, तो या कटाचा एक भाग आहे. अगदी बरोबर. रोहिडेश्वर या नावाने या संघर्षाचं केंद्रस्थानी स्पष्ट होतं. रोहिड्याचा किल्ला इतिहासात खूप महत्वाचा आहे. त्या दोघांचं हसणं म्हणजे आपण एका बाजूचे आहोत याची पोचपावती आहे. तो मेंढपाळ एक सामान्य माणूस नाही, तो एक संदेशवाहक आहे. आणि मग खंडेराय त्याला एक निरोप देतो. खंडेबाऱ्याला निरोप द्यायला सांगतो. थांबा, म्हणजे हा मेंढपाळ काहीतरी विचित्र बडबडत नाहीये. निरोप आहे, सांब्याच्या पिंडीवर नाग पोहोचता झालाय, लवकरच पंचमी खेळायला आवतण धाडतो. हे सगळं ऐकून तर मला काहीच कळत नाहीये. याचा अर्थ काय असू शकतो? इथेच तर खरी गंमत आहे. हे अगदी एखाद्या स्पाय मूव्हीसारखं नाही का? वरवर पाहता हे शब्द निरर्थक वाटतात, पण याचा प्रत्येक शब्द सांकेतिक आहे. चला आपण हे कोडं सोडूया. सांब्याची पिंड म्हणजे काय? शंकराची पिंड. हे प्रतीक आहे सर्वात पवित्र, सर्वात महत्वाच्या ठिकाणाचं. हे कदाचित राजगादी असेल किंवा एखादा महत्वाचा किल्ला असेल. आणि त्यावर नाग पोहोचता झालाय म्हणजे धोका, शत्रू किंवा विश्वासघात अगदी केंद्रस्थानी, त्या पवित्र ठिकाणी पोहोचला आहे. धोका आता दारावर नाही तर घरात घुसला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे यातून सूचित होतं. बापरे. आणि मग पुढचं वाक्य, लवकरच पंचमी खेळायला आवतण धाडतो. पंचमीला तर नागाची पूजा करतात, मग इथे खेळायचं कसं? बरोबर. पण इथे पंचमी खेळणे हे युद्धाचं रूपक आहे. नागाशी खेळणं म्हणजे धोका पत्करणं, त्याला सामोरं जाणं. त्यामुळे हा संदेश आहे की धोका कळला आहे आणि आता युद्धाची तयारी सुरू करा. मी लवकरच युद्धाची घोषणा करतो. हे अगदी द ईगल हॅज लँडेड सारखं नाही का वाटत? या एका संदेशामुळे खंडेरायचं चित्र आपल्या डोळ्यासमोर पूर्णपणे बदलून जातं. हो, म्हणजे जो खंडेराय काही वेळापूर्वी एका मुलीच्या नजरेत हरवून देहभान विसरला होता, तोच आता एका मोठ्या राजकीय कटाचा महत्वाचा भाग आहे. तो एकाच वेळी हळवा प्रेमतही आहे आणि एक कर्तव्यदक्ष, हुशार गुप्तहेर किंवा सैनिकही आहे. कमाल आहे. आणि मला वाटतं की लेखकाने या दोन गोष्टी मुद्दाम एकत्र आणल्यात, कारण आता खंडेराईच्या मनात एकाच वेळी प्रेम आणि कर्तव्याचा संघर्ष सुरू झाला आहे. एका बाजूला साऊबद्दलची ती तीव्र ओढ आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहिडेश्वरची ही मोहीम आहे, ज्यात धोका आहे आणि गुप्तता पाळणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची ही हळवी बाजू, त्याचं साऊच्या प्रेमात पडणं, हे त्याच्या मोहिमेसाठी धोकादायक ठरू शकतं. नक्कीच ठरू शकतं, किंवा उलटही होऊ शकतं. कदाचित साऊला वाचवण्यासाठी किंवा तिचं संरक्षण करण्यासाठी तो या मोहिमेत अधिक ताकदीने उतरेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, त्याचं आयुष्य आता सोपं राहिलेलं नाहीये. एकाच वेळी दोन आघाड्यांवर त्याला लढावं लागणार आहे, एक भावनिक आणि दुसरी राजकीय. तर या एका पानातून आपण काय काय पाहिलं? एक नजरभेट, एक तुटलेला संवाद, एका दैवतावर होणारा प्रहार आणि एक सांकेतिक संदेश.
एकाच पानातून लेखक आपल्याला खंडेराय नावाच्या पात्राच्या 2 पूर्णपणे भिन्न बाजू दाखवतो आणि कथेबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढवतो. हो, आणि हे पान आपल्याला अनेक प्रश्नांसोबत सोडून जातं. साऊ अशी हाक मारणारी व्यक्ती कोण होती? साऊ आणि खंडेराय पुन्हा भेटतील का? रोहिडेश्वर इथला नेमका संघर्ष काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा प्रेम आणि कर्तव्य यांच्यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येईल, तेव्हा खंडेराय काय निवडेल? आणि यामुळेच एक विचार मनात येतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम आणि कर्तव्य एकाच वेळी समोर येऊन उभं ठाकतं, तेव्हा त्याचा निर्णय केवळ त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही, तर त्याच्याशी जोडलेल्या मोठ्या ध्येयावरही कसा परिणाम करत असेल. इतिहासात आणि कथांमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एका क्षणाच्या भावनेने, एका वैयक्तिक निर्णयाने मोठ्या लढायांची, मोठ्या क्रांतींची दिशा बदलली आहे. खंडेरायचा पुढचा प्रवास याच द्वंद्वावर अवलंबून असणार आहे, हे नक्की.